की तुम्ही एखादी चांगली कविता सादर करावी, पण त्यापूर्वी थोडे दोन गोष्टी मी सांगणार आहे आपल्याला. आजचे आपले जे गेस्ट आहेत सदानंदजी मोरे, हे इतिहासकार आहेत, आपल्याला माहिती आहे, मोठे साहित्यिक आहेत, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण राहिलेले आहे आपल्या गुमांच्या. त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगावीशी अशी वाटते की तुम्ही कदाचित पेपरमध्ये वाचलं असेल 2020मध्ये आम्ही एक चळवळ सुरू केली होती की ज्याच्यामध्ये 2018पासून आम्ही चळवळ सुरू केली होती. 2020मध्ये सगळ्या वृत्तपत्रांनी एका गोष्टीला प्रसिद्धी दिली होती आणि ती गोष्ट अशी होती की जो हिंदी हा जो विषय आहे, हिंदी ही जी भाषा आहे, या भाषेमध्ये एक वर्ण समाविष्ट करण्याचं एक परिपत्रक सरकारने काढलं होतं. जो आपला मराठीचा जो वर्ण आहे ळ, त्याला आपण शेवटचा अपासून आपण जी बाराखडी अपासून जी वर्णाक्षरमाला सुरू करतो तर ती ळवर संपते, पण हिंदीची वर्णमाला हवर संपते. ती पुढे ळ हा वर्ण त्यांनी स्वीकारला नाही. याचं कारण असं होतं की हिंदी ही मुळात हिंदी आणि उर्दू हे एक भाषा होते पूर्वी, म्हणजे 1867च्या पूर्वी हिंदी उर्दू ही एक भाषा होती, तिला हिंदुस्थानी असं म्हणायचे. आणि पुढे ती भाषा उर्दूतून हिंदीमध्ये जेव्हा परिवर्तित झाली तेव्हा आपण देवनागरी लिपी स्वीकारली. तर त्यावेळी जे मूळ खडीबोलीतले जे शब्द आहेत, म्हणजे ळयुक्त शब्द जे होते ते उर्दूमध्ये ळचं चिन्ह नसल्यामुळे ते ल झाले. म्हणजे उदाहरणार्थ खडीबोलीमध्ये मलाई हा शब्द आहे, दुधाची मलाई, तर दूध की मलाई म्हणतात ते, तर तो मलाईचा शब्द मलाई झाली उर्दूमध्ये, नास्तलिक लिपीमध्ये, त्यांच्या अरबी फारशीमध्ये. आणि मग ती देवनागरी लिपीमध्ये मग तो मलाई शब्दच मलाईचा मलाई झाल्यामुळे मलाई झाला. त्याच्यामुळे ळ हा समाविष्ट करण्याची त्यावेळी गरज वाटली नाही. पण आजही खडीबोली किंवा दिल्लीची ग्रामीण भागातली भाषा जर आपण पाहिली किंवा पश्चिम उत्तर प्रदेशची भाषा पाहिली तर त्याच्यामध्ये ते ळचा उच्चार मोठ्या प्रमाणात असतो. तर आम्ही हे आर्ग्युमेंट 2018पासून केंद्रीय हिंदी निदेशालयाकडे करत होतो, म्हणजे मी व्यक्तिशः. आणि त्यांनी 2020च्या साधारणपणे एंडमध्ये, 2019च्या एंडमध्ये आणि 2020मध्ये आम्हाला क्लॅरिफिकेशन दिलं की हा वर्ण आम्ही मराठीमध्ये आपल्या हिंदीमध्ये समाविष्ट केला आहे. आणि मग तो त्याप्रमाणे मग आपल्याला सगळीकडे तुम्हाला ती माहिती पण झाली असेल, म्हणजे पेपरमधून वगैरे बऱ्यापैकी त्याची प्रसिद्धी मिळाली होती. तर हे झाल्यानंतर सदानंद मोरे सरांनी केंद्र सरकारला, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख आणि एक अजून मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जे होते नागनाथ कोतापल्ले, या तिघांनी एक पत्र लिहिलं केंद्र सरकारला, पंतप्रधानांना, आणि त्याच्यासोबत आपले बाकी पण साहित्यिक होते. या सगळ्यांचं एक पत्र त्यांनी पेपरला पण प्रसिद्धीला दिलं की जेणेकरून लोकमान्य टिळकांचं जे नाव आहे, आता हिंदीमध्ये काय झालं आहे, हिंदीमध्ये विकृतीकरण होते नावांचं, तर ते विकृतीकरण टाळावं यासाठी सदानंद मोरे सरांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला त्या संदर्भात पत्र लिहिलं होतं. आणि कदाचित लवकरच आता आपल्या सर्वांचं जर का सर्वसामान्य मराठी माणसांनी जर का हे ठरवलं तर लोकमान्य टिळकांचं जे नाव हिंदीमध्ये विकृतीकरण करून लिहिलं जातं तर ते आपण मूळ स्वरूपात हिंदीमध्ये सुद्धा लिहू शकू. मराठी एकीकरण समिती जी आहे मुंबईची ते यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यांनी पण मला या संदर्भातले डिटेल्स मागून घेतले होते. परंतु अद्याप काही केंद्र सरकारच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाने जरी स्वीकारला असला तरी बाकी जे ऑफिसेस आहेत त्यांनी तो स्वीकारला नाही. तर त्याच्यासाठी मराठी माणसांनी त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे आपण त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, तरच ते अशा पद्धतीचं विकृतीकरण हिंदीतलं जे आहे ते टळू शकेल. हिंदीच्या लेखकांना, साहित्यिकांना एक फार वाईट सवय जडलेली आहे. म्हणजे तेंडुलकर असेल तर त्याला तेंदुलकर लिहायचं, आंबेडकर असेल तर आंबेडकर लिहायचं, होळकर असेल तर होलकर लिहायचं. असं करून काय होतं आहे की संपूर्ण देशामध्ये चुकीचं नाव प्रचलित होतं. म्हणजे होळकरांचं नाव होलकर असं नाहीच आहे, टिळकांचं नाव तिलक असं नाहीच आहे, पण काय होतं की संपूर्ण देशामध्ये ते तिलक असं प्रसिद्ध झाल्यामुळे अगदी मल्याळम, कन्नड भाषा जिथे ळ आहे, त्यांच्या वर्णावलीमध्ये ळ आहे, तिथे सुद्धा ते तिलक लिहिलं जाते. तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल, मराठी नावांचंच काय संपूर्ण भारतातल्या नावांचं विकृतीकरण जर थांबवायचं असेल तर मराठी माणसांनी एक गोष्ट केली पाहिजे आणि ती अशी आहे की आपण सगळ्या केंद्र सरकारच्या ऑफिसेसला, पर्टिक्युलरली आता रेल्वेचं एक हे आहे टिळक टर्मिनस म्हणून आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस. तर लोकमान्य टिळक टर्मिनसच्या संदर्भात आपण रेल्वेला लिहिलं पाहिजे की तुम्ही लोकमान्य टिळक हे जे आहे आता तुमच्या परिवर्तित देवनागरीमध्ये ळ आहे. परिवर्तित देवनागरी हा प्रकार आहे. म्हणजे कसा असतो त्याचं पण एक तुम्हाला सांगायचं आहे. आपली जी रेग्युलर वर्णमाला असते भाषेची ती वेगळी असते
आणि एक पुरवणी वर्णमाला असते. राजभाषा जी असते, राजभाषेला एक पुरवणी वर्णमाला जोडली जाते. तर ती याच्यासाठी असते की बाहेरच्या बाकीच्या भाषांमधले जे विशेष नामं आहेत ते लिहिता यावे प्रॉपरली, त्याचे उच्चार व्यवस्थित व्हावे म्हणून एक पुरवणी वर्णमाला जोडली जाते. तशी हिंदीत आता ती पुरवणी वर्णमाला कधी आधीच जोडलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आता घेतला. तर आपण लोकमान्य टिळकांचं नाव त्या पुरवणी वर्णमालेनुसार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असंच हिंदीमध्ये लिहू शकतो आणि ते लिहिलं पाहिजे असं आपण इन्सिस्ट करायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं असं होतं की मराठी माणूस त्याबाबत फार आग्रही नाही. म्हणजे आपण सुद्धा लगेच हिंदीत बोलायला लागलो. आता आपलेच लोक कुठलाही मोठा साहित्यिक सुद्धा हिंदीत बोलायला लागला की लगेच काय करतो तो, आता बोलेल मराठीत बोलताना की मी बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणेल आणि लगेच हिंदीत बोलायला लागलेला मैं बाल गंगाधर तिलक को श्रद्धांजली अर्पण करता हूं. मला तुम्ही सांगा की विशेष नाम जे असतं, विशेष नाम बदलतं का कोणाचं? म्हणजे एखाद्याने समजा टिळक नावाचा मुलगा आहे, त्याला आवाज दिलात, ए तिलक, त्यांनी म्हटलं की नाही माझं नाव तिलक नाही टिळक आहे. नाही मैंने अभी हिंदी में आवाज दिया था, मराठी में आवाज दूंगा तो टिळक बोलूंगा. असं नाही होत, बरोबर आहे की नाही? आता समजा एखाद्याने इंग्लिश माणसांनी म्हटलं मोदींना मिस्टर मोदी, ते म्हणतील माझं नाव मोदी नाही मोदी आहे. नाही मैंने इंग्लिश में बोला इसलिए मोदी बोला, जब आपको हिंदी में आवाज दूंगा तो मोदी बोलूंगा. असं होत नसतं. विशेष नाम जे आहे ते विशेष नाम कधी बदलत नसतं. ते कुठल्याही भाषेमध्ये ते तसंच राहतं. फक्त एखाद्या भाषेमध्ये तो उच्चार नसेल तर तो उच्चार बदलू शकतो, पण हिंदीमध्ये उच्चाराच्या स्वरूपात तर ते अस्तित्वात आहेच. मीच तुम्हाला सांगितलं की खडीबोलीमध्ये आहे. आता हे हिंदीवाले दावा काय करतात की खडी बोली जी आहे त्याच्यापासून हिंदी निर्माण झाली. ॲक्च्युली डायरेक्ट खडीबोलीतून हिंदी निर्माण झाली नाही. ती खडीबोली उर्दू हिंदी असा तो प्रवास असल्यामुळे काय झालं, हिंदीमध्ये फिल्टर झाला आणि मग उर्दूमध्ये फिल्टर झाल्यामुळे मग तो हिंदीमध्ये अशा पद्धतीने परावर्तित किंवा विकृत स्वरूपात आपल्याकडे आलेला आहे. तर या संदर्भात भारतीय भाषांचा जर आपण अभ्यास केला तर भारताच्या जवळजवळ जे आता 22 राष्ट्रीय भाषा आहेत ना, भारतामध्ये राष्ट्रीय मान्यतेच्या भाषा असं म्हणतो आपण. भारताला राष्ट्रभाषा नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इंडिया डज नॉट हॅव ए नॅशनल लँग्वेज ॲट ऑल. राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रीय भाषा आहेत त्या 22 आहेत. त्याच्यामध्ये मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू, ओडिया, संस्कृत ह्या सगळ्या भाषा सगळ्या हिंदीच्या इक्विव्हॅलंट राष्ट्रीय भाषा आहेत. तर या राष्ट्रीय भाषांपैकी 14 ते 15 राष्ट्रीय भाषांमध्ये ळचा उच्चार आहे. परंतु हिंदीने केलेल्या विकृतीकरणामुळे इतका मोठा लॉस झालेला आहे या ळ वर्णाचा आणि ह्या उच्चाराचा की आपण राष्ट्रगीत म्हणतो, द्राविड उत्कल बंग म्हणतो ना, ॲक्च्युली ते काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित माहीत नसेल. ते मूळ उच्चार त्याचा द्राविड उत्कळ बंग असा आहे, द्राविड उत्कळ बंग. परंतु हिंदीच्या देवनागरीमध्ये त्यावेळी ळ नसल्यामुळे आता जे राष्ट्रगीत आहे आपण काय म्हणतो, बंगाली भाषेत आहे म्हणतो ना, ते बंगाली भाषेतला नाही आहे, मूळ बंगाली होतं. ते होतं जन गण मन अधिनायक जय है भारतो भाग्य विधाता, असं ते राष्ट्रगीत होतं ना, भारतो भाग्य विधाता. ते नंतर त्यांनी त्याचं संस्कृतायझेशन केलं किंवा हिंदीकरण केलं देवनागरीत आणि मग ते सगळे उच्चार बदलून, पण त्यातला उत्कळ हा मूळ जो उच्चार आहे तो त्यांना बदलता आला नाही, कारण तो मुळातच बंगालीमध्ये त्यांनी उत्कल लिहिला होता आणि मग इकडे उत्कल आहे. पण त्यांनी हे बघितलं नाही की याचा मूळ उच्चार काय आहे. तर हे जे सगळं झालेलं आहे, संपूर्ण भारतात उच्चारांचं विकृतीकरण जे झालेलं आहे ळचा ल, तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल, म्हणजे यामुळे काय झालंय, तमिळचं तमिळ झालं, मल्याळमचं मलयाळम झालं, नंतर बेळगाव गाव आहे ते. आता तुम्ही जर रेल्वेचं पट्टी बघायला गेलाल, आपण प्रवासात गेलो, बेळगाव शहर आहे, बेळगाव शहर आलं, आता तिथे बेळगावमध्ये कन्नड पाटी लिहिलेली असते. कन्नड पाटी आपल्याला समजत नाही तिथे ळ आहे का ल आहे. मग काय करतो, इंग्लिश पाटी, इंग्लिशमध्ये पण ल एल जो आहे तो ळ आणि ल दोन्हीसाठी एलच लिहिला जातो. मग आपण बघतो खालची देवनागरी पाटी. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की हिंदीची जी देवनागरी आहे ती अपूर्ण देवनागरी आहे. त्या अपूर्ण देवनागरीमुळे काय होतं, म्हणजे आत्तापर्यंतची जी म्हणजे ती पुरवणी देवनागरी वापरत नसल्यामुळे मूळ देवनागरीमध्ये त्यांच्या ळ नाही, तर ते ल लिहितात. मग बाहेरचा माणूस जो कोणी आला असेल, श्रवण बेळगोळ गाव असेल तर त्याला श्रवण बेळगोला म्हणतो आणि तेच लक्षात ठेवतो. म्हणजे भारतातल्या मराठी सोडून बाकीच्या किंवा कानडी सोडून मराठी सोडून बाकीच्या संपूर्ण भारतीय माणसांना त्या गावाचं नाव श्रवण बेळगोला असंच माहिती आहे. किंवा अगदी गोव्यातलं एक गाव आहे, गोव्यातल्या गावाचं नाव आहे एक कळंगूट बीच. कळंगूट, हा कळंगूट बीचला मी आत्तापर्यंत मी कलंगूट बीच समजत होतो. मी जेव्हा कोकणातल्या आपल्या गोव्यातल्या माणसाला विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे कलंगूट नाही आहे, तुम्ही गलंगूट बोलताय, चुकीचं बोलता, ते कळंगूट आहे. असा जो उच्चारांचा इतका सगळा गोंधळ हिंदीमुळे झालेला आहे, तर त्यामुळे
आपण मराठी माणसांनी थोडं या बाबतीत अवेअर होण्याची गरज आहे आणि हिंदी साहित्यिकांना बजावण्याची गरज आहे. माझ्या रजत शर्मा म्हणून आपले जे साहित्यिक आहेत ना, आपले जे पत्रकार आहेत, यांना मी अशा अनेक मेसेजेस त्यांचा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडे असेलच, तो व्हॉट्सअपवर अनेकदा मी असं पाठवलेलं आहे की तुम्ही जे उच्चार करता ते नरहरी झिरवाळला नरहरी झिरवाल बोलता, असं बोलू नका कृपा करून. बाळासाहेब ठाकरेंना बालासाहेब म्हणता, आमच्या कानाला कसं तरी वाटतं ते ऐकायला. तर त्यांनी एक दोनदा ते वाचल्यानंतर बहुधा माझं जेव्हा मेसेज जातो तेव्हा तो काहीतरी प्रयोग करतो आणि तो बाळासाहेब वगैरे असं उच्चारतो, परंतु हे नेहमीसाठी होत नाही. हे जर का आपण वारंवार सगळ्या मराठी लोकांनी हे इन्सिस्ट केलं की ते बालासाहेब तुम्ही म्हणायचंच नाही, तुम्ही बाळासाहेबच म्हणायचं, तुम्ही जे आमच्या गावांची नावांचे उच्चार आहे. आता ह्या उच्चारांचा काय गोंधळ झालाय तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे केंद्र सरकार रस्ते तयार करतं. मी सोलापूरला जात असताना एक सुरळी नावाचं गाव मिळालं मला. आता त्या सुरळी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये तिथे मला दिसलं सुरली. तर मी काय म्हणालो, मी बेसिकली विदर्भातला माणूस आहे, तर मी काय माझ्या शेजाऱ्याला म्हणालो की म्हटलं आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये ते एक सुरळी नावाचं गाव आहे, ते सुरली कसं काय. ते म्हणाले हे सुरली नाही, हे पण सुरळीच आहे. पण म्हटलं मला कसं, आपल्याला कसं कळणार आहे सुरळी, कारण तिथे तर दोनच भाषेत आहे ना, एक हिंदीत आहे एक इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये SURAL आहे आणि हिंदीत तर बरं अर्धवटच देवनागरी आहे हिंदीची. तर हा जो सगळा प्रकार होतोय ना, हा आपण कुठेतरी थांबवला पाहिजे, अन्यथा काय होईल. आता हरियाणवी भाषेच्या लोकांना पण हा अवेअरनेस निर्माण झालेला, तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण हरियाणवीमध्ये ळ आहे, खूप मोठ्या प्रमाणात ळ आणि ण या दोन वर्णांचा ते इतका जोरदार वापर करतात. त्यामुळे ते काय म्हणतात आता की आम्हाला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता द्या, स्वतंत्र भाषा म्हणून आम्हाला मान्यता द्या, कारण की हिंदीमध्ये आमची भाषा लिहिताच येत नाही आणि हरियाणवीला तर अजून भाषेचा दर्जा प्राप्त नाही. तर हे सगळे आंदोलनं सध्या तिथे हिंदी पट्ट्यात पण चालू आहे. तर या विषयाच्या संदर्भानं पण मला एक गोष्ट तुम्हाला अजून सांगावीशी वाटते की हिंदीने निर्माण केलेले जे गैरसमज आहेत ळच्या संदर्भात, तसं अजून एक गैरसमज तुमच्यासाठी आता आणायचे. मी ह्या चळवळीतलाच माणूस असल्यामुळे आणि मला स्टेज मिळाल्यामुळे तुमचं थोडंसं अवेअरनेस करावा या विषयावर, म्हणून मी हा मुद्दा घेतला आहे आज. तर एक मुद्दा अजून आहे की आपण जे समजतो की हिंदीचा बेल्ट जो आहे, हिंदी बेल्ट, हा हिंदी बेल्ट संपूर्ण हिंदी भाषी आहे. 40% लोक, असं ना आपल्याकडे एका मोठ्या साहित्यिकांनी म्हटलं होतं एका स्टेजवर की भारतातल्या म्हणजे 40% लोक हिंदी बोलत असल्यामुळे भारताची राजभाषा हिंदी झाली. अजिबात धादांत चुकीचं स्टेटमेंट आहे. भारतातला एकही माणूस हिंदी भाषिक नाही, एकही माणूस नाही. भारतात जेवढे मराठी भाषिक आहेत तेवढे पण हिंदी भाषिक नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचं कारण तुम्हाला सांगतो. भारतामध्ये हिंदी या नावाने 17 भाषा आहेत. 17 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांना हिंदी भाषा म्हटलं जातं. पण या 17 भाषांना भाषांचा दर्जा नाही, कारण त्या भाषांमध्ये साहित्य फारसं निर्माण झालं नाही. फक्त 2 भाषांमध्ये, त्याच्यातल्या 2 भाषांमध्ये खूप साहित्य निर्माण झालं होतं. ती म्हणजे एक अवधी आणि दुसरी ब्रज जुन्या काळामध्ये. कारण आपण रामायण आणि म्हणजे स्थान आहे आणि कृष्णाचं स्थान आहे, तर त्याच ठिकाणच्या भाषा ज्या आहेत ना त्याच्यातले आपले भजनं वगैरे भरपूर आहेत. ते अवधी आणि ब्रज सोडले तर बाकी कुठल्याही हिंदी भाषांमध्ये फारसं लेखन झालं नाही. तर त्यामुळे काय झालं की त्या भाषा म्हणून त्यांना अस्तित्वच मिळालं नाही. मग काय झालं की ही जी उर्दूतून आपण तयार केली मॉडर्न हिंदी, हीच आपण हिंदी म्हटली, हिला मान्यता दिली आपण हिंदी म्हणून, आणि मग ह्या सगळ्या भाषा तिच्या उपभाषा झाल्या. माझ्या सगळ्या हिंदी भाषा आहेत असं समजलं गेलं. आता तिथले लोक म्हणत आहेत की ही आमची भाषा हिंदी भाषा नाही, आमची भाषा स्वतंत्र आहे, तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा द्या. मग मैथिलीवाले म्हणाले तर मैथिलीला मिळाली, राजस्थानीवाले म्हणतायत आता राजस्थानीला मिळतंय, उद्या अवधी आणि ब्रजवाले म्हणतील तर त्यांनाही मिळेल. मग काय होईल, मग हिंदी बोलणाऱ्यांची संख्या मला सांगा किती होईल. प्रत्यक्षात मॉडर्न हिंदी बोलणाऱ्यांची संख्या अगदी 1%, 2% किंवा 3% असेल, म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्यापेक्षा त्यांची संख्या कमी आहे. असं असून सुद्धा राजभाषा हिंदी झाली आणि ती इतक्या प्रकारे आपल्यावर लादली जाते. आज परिस्थिती काय आहे तुम्हाला सांगू का. आमचा विदर्भ जो आहे, मी फार झळा सोसलेल्या आहेत ह्या, म्हणून तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही हा झळा सोसू नये पुणेकरांनी, म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय. आमच्याकडे नागपूरमध्ये म्हणजे आपला महाराष्ट्र जो बैतूलपर्यंत महाराष्ट्र होता, तसा म्हणजे मराठी बोलणारा समाज जो आहे तो इंदोरपर्यंत, बैतूलपर्यंत, इकडे असं सगळं होतं, बऱ्हाणपूरपर्यंत. हळूहळू काय झालं, महाराष्ट्र संकुचित झाला आणि मध्य प्रदेशात काय झालं. बरं, मध्य प्रदेशची भाषा हिंदी आहे असं म्हटलं जातं, हा पण गैरसमज आहे. मध्य प्रदेशची भाषा हिंदी नाही. मध्य प्रदेशमध्ये माळवी आहे, मध्य प्रदेशमध्ये कनौजी आहे, मध्य प्रदेशमध्ये पोवारी भाषा आहे, मध्य प्रदेशमध्ये आणखी ती कुठली एक अजून बुंदेलखंडी भाषा आहे, बुंदेली भाषा, अशा अनेक भाषा आहेत. परंतु गोंडी भाषा आहे महत्त्वाचं म्हणजे. पण ह्या सगळ्यांना जोडणारी काय झालं, जोडणारी भाषा हिंदी असल्यामुळे मग ती हिंदी राजभाषा झाली. आणि आता काय झालं की तिथं सगळे हिंदी बोलायला लागले लोक.
आणि ते हिंदी भाषिक राज्य झालं. वस्तुतः मध्य प्रदेश जो आहे तो का हिंदी भाषिक प्रदेश नाही. दुसरं, आता नागपूरला काय झालं की मग पहिले सीपी अँड बेरार एकत्र होतं मध्य प्रदेश आणि विदर्भ. तर त्यावेळेस सीपी अँड बेरार म्हणजे त्या मध्य प्रदेशातले लोक नागपूरमध्ये स्थायिक झाले आणि मग त्यांनी हिंदी बोलणं सुरू केलं. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेचा भयंकर न्यूनगंड आहे, भयंकर न्यूनगंड आहे. आणि काय होतं, समोरचा माणूस हिंदी बोलायला लागला की आपल्याला वाटतं अहो मी जर हिंदी बोललो नाही तर हे समोरचा माणूस मला काय म्हणेल, याला काय शाळेतच गेला नाही हा. म्हणून आम्ही काय करतो, हिंदी बोलणाऱ्या माणसासोबत हिंदी बोलणं सुरू करून देतो. पण काय होतं त्यामुळे की त्या ठिकाणची संपर्क भाषा हळूहळू मराठीतून हिंदीमध्ये कन्वर्ट होत जाते. नागपूरला आज तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही गेला असाल नागपूरला तर बाहेर कोणी मराठी बोलताना दिसतं का तुम्हाला? कुठेच नाही. पण मला नागपूरचा एक माणूस मला म्हणे सर तुम्ही काय असं म्हणता म्हणे, तुम्ही मराठी बोलत नाही नागपुरात. आमची भाषाच मग हिंदी आहे म्हणे. मी म्हटलं तुम्ही सिद्ध करा तिथली भाषा हिंदी आहे म्हणून. कोणत्याही प्रदेशाची किंवा शहराची भाषा हिंदी जी असते ती कोण ठरवतं? तिथले भूमिपुत्र ठरवतात. तिथल्या भूमिपुत्रांची भाषा काय त्याच्यावरून त्याची भाषा ठरते. तिथल्या भूमिपुत्रांची भाषा काय मला सांगा? नागपूरच्या आसपास वऱ्हाडी आणि झाडी भाषा बोलल्या जातात. झाडी आणि वऱ्हाडी ह्या कोणाच्या बोलीभाषा आहेत? मराठीच्या बोलीभाषा आहेत. त्या संपूर्ण मराठी भाषा आहेत. मग नागपूरची भाषा हिंदी कशी काय? तर नागपूरची भाषा हिंदी यामुळे झाली की तिथे जो समाज आहे तिथला बोलणारा हा न्यूनगंडानं प्रेरित, भयंकर न्यूनगंड आहे मराठी माणसाला. तर कोणी हिंदी बोलणारा, उर्दू बोलणारा आला समोर, त्याच्याशी उर्दू बोलायचं, हिंदी बोलायचं, असं करून करून तिथली भाषा हिंदी उर्दू करून टाकली आपण. आता काय झाली परिस्थिती तुम्हाला सांगतो. नागपुरात तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही मराठीत बोललात, तुम्हाला हिंदीत उत्तर मिळतं. मग तुम्हाला हिंदीत बोलावं लागतं त्याच्याशी. मी तर व्यक्तिशः नागपुरात कुठेही गेलो तर मी तर हिंदी बोलतच नसतो. मी पुण्यातही कुठे कोणाशी हिंदी बोलत नाही. मला कोणाचा बाहेरून फोन जरी आला तरी मी त्याला म्हणतो की मला उर्दू कळत नाही बाबा, तू माझ्याशी मराठीत बोल. आता प्रश्न असा आहे की आता हे जे आक्रमण आहे हे आपण कसं थोपवायचं? आपल्या भागावर, आपल्या प्रदेशावर आपण काय समजतो हिंदी राष्ट्रभाषा. मराठी माणसांची एक फार मोठा गैरसमज करून टाकला आहे मराठी माणसांनी की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही फक्त केंद्र सरकारची कार्यालयीन भाषा आहे. हिंदी जी भाषा आहे ही केंद्र सरकारची, जशी इंग्रजी आहे त्या इक्विव्हॅलंट हिंदी भाषा कार्यालयीन भाषा आहे. तुमची संपर्क भाषा तुम्ही ठरवायची आहे. तुम्ही कानडी मुलखात गेलात तर कुठल्या भाषेत बोलायचे तुम्ही ठरवायचं. तुम्ही बंगालमध्ये गेलात कुठल्या भाषेत बोलायचं ते तुम्ही ठरवायचं. संपर्क भाषा वगैरे हिंदी नाही आहे, ठीक आहे. पण तरी हिंदी आपल्याला मदत करते एखाद्या प्रदेशात जोडायला. पण महाराष्ट्रात हिंदीचं काय काम आहे? आणि महाराष्ट्रामध्ये जर समोरचा व्यक्ती हिंदी, आता प्रॉब्लेम असं झालेला आहे तुम्ही त्याच्याशी हिंदी बोलत असल्यामुळे समोरच्या माणसाला तुम्ही मराठी बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी देत नाही, मराठी शिकण्याची ऑपॉर्च्युनिटी देत नाही. माझा एक मित्र आहे अमरावतीचा, त्याचं नाव आहे गोहिल. त्याने मराठी बायको केली पण तरी त्याला मराठी येत नाही. मी त्याला म्हटलं तुझ्या लांछन आहे, म्हणजे लानत आहे म्हटलं, तुझ्यावर लाज वाटायला पाहिजे म्हटलं तुला, तुझी मराठी बायको करून तुला अजून नीट मराठी बोलता येत नाही. तो म्हणे मेरी क्या गलती है, मेरी क्या गलती है इसमें? सारे मराठी लोग बोले मेरे साथ में तो हिंदी में बात करते, बोले मेरे को मैं मराठी कब सीखूंगा. त्याचं म्हणणं बरोबर आहे. मग ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण आपल्या लोकांना कोणालाही मराठी शिकण्याची ऑपॉर्च्युनिटी द्या, ते मराठी शिकतील. आज हिंदी भाषिक लोकांना दोष देण्यात अर्थ काय मला सांगा तुम्ही, की तो मराठी बोलत नाही, तो मराठी बोलत नाही, तो मराठी बोलत नाही. यामध्ये काही चुकी नाही आहे. चुकी आपली आहे. तुम्ही आणि मी जेव्हा मराठी बोलायला लागू लोकांशी, तो हिंदीत बोलायला लागा, तुम्ही मराठीत बोला. त्याला सांगा मला नाही हिंदी बोलता येत, हिंदी कळते मला, पण त्याला पण आग्रह नका करू की तू मराठीत बोल. त्याला तो हिंदीत बोलू द्या, तुम्ही मराठीत बोला. तिथे काही भाषिक तेढ वगैरे निर्माण होण्याचं काही कारण नाही. आपण फ्रीडम दिलाय त्याला हिंदी बोलण्याचा, तू बोल, मी मात्र मराठीत बोलेन. अशा पद्धतीने जर का आपण वागत राहिलो तर हळूहळू त्याला मराठी कानावर पडून तो मराठी शिकेल ना. असं जर झालं नाही साहेब तर मी तुम्हाला सांगतो पुण्याचा नागपूर होण्यात काही उशीर लागणार नाही. आणि उद्या तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यावर हिंदी बोलावं लागेल, तुम्हाला तुमची मराठी ऐकायला मिळणार नाही. आज परिस्थिती काय झाली तुम्हाला सांगतो. आपल्या घरातले मुलं मराठी वाचत नाहीत, हिंदी बोलतात. माझा मुलगा CBSEच्या शाळेत मी टाकला होता त्याला. CBSEच्या शाळेत टाकल्यानंतर तिथे तर ह्या शाळा ज्या आहेत ना, ह्या सगळ्या हिंदी मिडियम शाळा झालेल्या. मी एका पालकसभेमध्ये बोललो. मी म्हटलं त्यांना सांगितलं की माझ्या मुलाची शाळा इंग्लिश मिडियम आहे असं मी समजलं होतं, परंतु मला आता असं कळतंय की हिंदी मिडियम शाळा आहे म्हणून. ते म्हणे कसं काय? मी म्हटलं इथं सगळे तुमचे टीचर्स पण हिंदीतच बोलतात. म्हणे हां, इंग्रजीला अल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही हिंदी बोलतो. मी म्हटलं अल्टरनेटिव्ह हिंदी बोलायचं काय कारण आहे?
मग अल्टरनेटिव्ह मग त्यांना त्यांची भाषा बोलू द्यायची असेल ती. इथे महाराष्ट्रामध्ये जर मराठी आहे तर मराठी बोलू द्या त्यांना, एकतर इंग्रजी बोला. आम्ही इंग्रजी शाळेत म्हणून टाकलंय ना त्यांना, तुम्ही हिंदी बोलण्याची काय गरज आहे, हिंदी शाळा म्हणून थोडी टाकलंय मी त्यांना. तर यामुळे काय झालं, मुलांची मराठी बिघडली, मुलं हिंदी बोलतात आपापसात, कुठेही एकत्र आले. आता काय होतंय की ते एकत्र आले ते मुलं की लगेच हिंदी बोलायला लागतात. हा असतो कोणता तरी करमरकर, तो असतो कोणता तरी अमकाकर, कोणता देशपांडे, सगळे हिंदी बोलायला लागतात. अरे तुम्ही सगळे मराठी आहे ना, तर ते म्हणतात नाही हमारी तो आदत पड गई बोले हमको हिंदी में बात करने की. हे सगळं चाललंय साहेब. म्हणजे नागपूरला जे झालं तेच पुण्यात झालं, तेच मुंबईत झालं. आज मुंबईमध्ये कोणीही, आता मी एका कार्यालयात मला बोलवलं होतं, तिथे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून आहे, तिथे मी रिव्ह्यूवर म्हणून मला बोलवतं. तिथे एका मराठी भाषेमध्ये आमच्या LICच्या एजंट लोकांच्या परीक्षा असतात ना, त्याचं सिलेबस तयार करायचं काम मला त्यांनी दिलं होतं, त्याचं मराठीकरण करायचं मी माझ्याकडे होतं. तिथे मी जाणीवपूर्वक तिथल्या त्या कॅन्टीनवाल्याशी मराठी बोलायचा प्रयत्न केला, त्याला एक शब्द कळेना. आणखी 1-2 ठिकाणी बोललो. तिथे ते दादरला उतरलो तो ते रिक्षावाला मला याच्यावाला भेटला, रिक्षावाला नाही, त्याला काय म्हणतो आपण, ते टमटमवाले असतात, कार घेऊन असतात ते टॅक्सीवाला. तर तो टॅक्सीवाला तो पण बिहारीच, तो मराठी बोलत नव्हता. पण मी सगळ्यांशी मराठीत बोललो, पण त्यांना कळत नव्हतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आपणच मराठी लोक आहे. आणि आज महाराष्ट्र असा संकुचित होत आहे. उद्या आता हे नेहमी म्हणतात, एका पक्षावाले दुसऱ्या पक्षाला म्हणतात की तुम्ही मुंबई तोडणार आहात, तुम्ही मुंबई तोडणार आहात. अहो मुंबई तोडणार आहे अशी परिस्थिती मराठी माणसांनी निर्माण केली आहे ना. आपण काय म्हटलंय, भाषावर अंतराचे ना मान्य केले ना आपण. मग उद्या मुंबईची जर मेजॉरिटीची भाषा मराठी नसली आणि मुंबई मग महाराष्ट्रात कशी राहणार? तिथली मेजॉरिटी भाषा, ज्या प्रदेशातली मेजॉरिटी भाषा जी आहे ती भाषा त्याला अटॅच राहणार ना, ती त्या प्रदेशात राहणार तो. मग तुम्ही असं कसं म्हणता? मग ही जी जबाबदारी आहे भाषा टिकून ठेवण्याची, तुमची माझी आहे ना. तर तुम्ही आम्ही ती भाषा टिकवायला पाहिजे. ही जबाबदारी जर का मराठी माणसांनी, जर मराठी माणूस स्वीकारत नसेल. आणि अजून एक मुद्दा आहे माझा. आज मी एक शशी थरूरचं एक भाषण ऐकत होतो. शशी थरूरच्या भाषणामध्ये शशी थरूरनी म्हटलं होतं, शशी थरूरला एका मुलीने प्रश्न केला की म्हणे जर इंग्रज भारतात आले नसते तर मग कोण राहिलं असतं? तर शशी थरूरने उत्तर दिलं तिला की या देशात मराठ्यांचं राज्य राहिलं असतं. मराठी इन द सेन्स मराठी महाराष्ट्रीय लोक आपण आपलं राज्य होतं. भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त भागामध्ये आपण राज्य होतं. इंग्रजांनी आपल्याकडून राज्य घेतलं. मग मला सांगा, मराठी मुलूक एवढा मोठा होता म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण मराठी राज्यकर्ते होतो सगळे. आपण एवढा मोठा विस्तार आपला असताना आपण संकुचित होत आहे. एक शहर आपल्या हातातून पडत आहे. आता काही युद्ध करण्याची गरज नाही. आता हे असं भाषेच्या दृष्टिकोनातनं हळूहळू आपल्या हातातून हे सगळे राज्य, सगळा प्रदेश आपल्या हातातून जातोय. हे जर आपल्याला जर का होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपली भाषा जगवली पाहिजे. आणि कोणी कसंही मोडकं तोडकं मराठी बोलत आहे त्याला एनकरेज केलं पाहिजे. काय झालं नागपूरमध्ये, नागपूरच्या लोकांची मराठी थोडीशी वेगळी आहे. हिंदीच्या प्रभावामुळे काय झालं, तिथे बाहेरून लोक आले, तिथली संपर्क भाषा हिंदी झाली. मग हे लोक पण हिंदीच्या प्रभावाने मराठी थोडीशी मिक्स बोलायला लागले. आपले लोक हसत होते त्याला. आपण एकदम प्रमाण मराठी बोलणारे लोक ना. पुण्याकडले लोक, नागपूरचा माणूस पुण्यात आला की पुण्याचा माणूस त्याला हसतो, तर तुम्ही कशी मराठी देडगुजरी मराठी बोलता. हे यामुळे आपण काय केलं, त्यांना मराठीपासून दूर नेलं. मग त्यांना काय वाटलं की आपली मराठी चुकीची आहे. त्याच्यापेक्षा हे मी स्वतः अनुभवलं आहे बरं, हे मी स्वतः तिथे विदर्भातला असल्यामुळे मला माहिती आहे. तर त्या लोकांनी काय स्वीकारलं की आपली मराठी चुकीची आहे, त्यापेक्षा आपण हिंदी बोलूया ना. हिंदी तर कशी बोलली तरी चालते, हिंदीला कोणी काय म्हणत नाही. मैंने वाटलं कधी असे शब्द आता आपण घेतलेच आहेत ना हिंदीमध्ये. तर त्यामुळे हिंदी कशीही बोलली तरी चालत असल्यामुळे त्या लोकांनी तिथे हिंदी स्वीकारली. आणि सगळे मराठी भाषिक, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळे मूळ मराठी भाषिक पूर्व विदर्भातले आपल्या घरी हिंदी बोलतात. हिंदी. तुम्हाला या गोष्टीचं जर वाईट वाटत नसेल तर ही फार वाईट गोष्ट आहे. तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटायला पाहिजे की जो मूळ मराठी माणूस आपल्या घरी हिंदी बोलत असेल तर हे मराठीचं आणि आपला मराठी पण बाळगणाऱ्या लोकांचं फार मोठं अपयश आहे. आपला मराठी मुलूक कमी होण्याच्या मागे जर का ही अशा प्रकारे आपणच आपल्या लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण केला असेल भाषेचा, तर आपणच कुठेतरी याचं पुनर्निरीक्षण केलं पाहिजे. एखाद्या भाषेला कमी लेखणं, एखाद्याच्या बोलण्याला हे करणं. आता एखादा हिंदी भाषिक मराठी बोलायचा प्रयत्न करतो, आपण त्याला हसतो. आपण कशाला हसायला पाहिजे? त्याला मराठी येत नसेल तर हसायला पाहिजे. खरं तर जनरली काय होतं, आपल्याकडे एखाद्याला हिंदी नाही आली ना, तोडकी मोडकी हिंदी आली की आपण म्हणतो अरे तेरकू म्हणजे तुला हिंदी कशी काय येत नाही. उलट एखाद्याला मराठी येत नसेल तर आपण हसलं पाहिजे.
की तुला मराठी कशी येत नाही, अरे इतने साल हो गए, इतके वर्ष झाले तुला महाराष्ट्रामध्ये, तुला मराठी येत नाही असं आपण म्हणत नाही. काय होतं आहे, आपण मराठीला हिंदीपेक्षा कनिष्ठ भाषा समजतो आहे. हिंदी ही श्रेष्ठ भाषा, मराठी ही कनिष्ठ भाषा. म्हणून दोघं जण, एक हिंदी एक मराठी असेल तर ते हिंदी बोलणं सुरू करतो. आपल्या सोसायट्यांमध्ये बघा तुम्ही, सोसायट्यांचे संपूर्ण मीटिंग हिंदीमध्ये होतात. संपूर्ण मीटिंग तिथे एकच हिंदी भाषिक असतो, तरी सुद्धा सगळे त्याला समजलं पाहिजे. अरे तो समजून घेईल ना, त्याला समजून घेईल तो. बरं काही लोक तर ऑब्जेक्शन्स घेतात, बऱ्याच सोसायटीमध्ये ऑब्जेक्शन घेतलेल्या, मराठीमध्ये सर्क्युलर्स काढले त्याचे. तर ते म्हणजे हमको मराठी समजते नाही. मला पण असा एका जणांनी प्रश्न केला होता, वेन आय वॉज अ चेअरमन ऑफ द सोसायटी. तर मला त्यांनी प्रश्न केला, म्हणजे आम्हाला मराठी कळत नाही, तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये आम्हाला सांगा. मी म्हटलं मूळ सर्क्युलर महाराष्ट्राच्या राजभाषेत मिळतील तुम्हाला. महाराष्ट्राची राजभाषा माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही महाराष्ट्रात आले, तुम्हाला महाराष्ट्राची राजभाषा काय होती माहीत होतं तुम्हाला. यू आस्क फॉर द ट्रान्सलेशन, यू विल गेट द ट्रान्सलेशन. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की बेसिक सर्क्युलर मराठीत का काढलं. हे असं मला सांगा, महाराष्ट्र हा जर एक देश असता तर महाराष्ट्राची राजभाषा काय असती. महाराष्ट्राची राष्ट्रभाषा मराठी असती, बरोबर आहे. आज आपण एक भारत, संपूर्ण अखंड भारत निर्माण करण्यासाठी म्हणून आपण भारतामध्ये सामील झालो. पण म्हणून काय आपण आपल्या आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषेची तिलांजली द्यायची आहे का? अजिबात नाही. परवा कोणतरी अमित शहा म्हणाले होते की एक देश एक भाषा. कसं काय होऊ शकतं एक देश एक भाषा? आम्ही आमची संस्कृती सोडून द्यायची, आम्ही आमची भाषा सोडून द्यायची आणि भारतात सामील, हे चुकीचं आहे ना. भारताची विविधता हेच भारताचं सौंदर्य आहे. भारतामध्ये विविध संस्कृती, विविध भाषा आहेत, हेच भारताचं सौंदर्य आहे. सगळ्यांनी जर एकच भाषेत बोलतो म्हटलं, सगळी एक भाषा करतो म्हटलं, तर भारताचं मूळ भारतीयत्वच संपून जाईल, म्हणजे भारताची विविधता संपून जाईल. असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. मला असं वाटतं अजूनही गेस्ट यायला बराच उशीर आहे. तर मला या निमित्ताने सरांनी थोडीशी संधी दिली की बरं तुम्ही कविता म्हणा, पण माझ्याकडे कवितेपेक्षा जास्त महत्त्वाचा विषय हा होता. कारण हा अवेअरनेस आपल्यामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला महाराष्ट्रीय किंवा मराठी म्हणू शकणार नाही असं मला वाटतं. तर आपल्याला करायचं एवढंच आहे, माझी एकच रिक्वेस्ट आहे आपल्याला की आपण काय करायचं आहे, मेल्स करा, पत्र लिहा, पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहा, महाराष्ट्र सरकारला पत्र लिहा. एक मुद्दा आहे की आपल्याकडे जो हिंदी विषय शिकवला जातो, या हिंदी विषयामध्ये जो देवनागरीतला शेवटचा वर्ण आहे ळ, तो स्वीकारला गेला पाहिजे, तो शिकवला गेला पाहिजे हिंदीमध्ये, जेणेकरून सगळ्यांना हिंदी शिकणाऱ्या लोकांना पण ळ वर्णाची माहिती होईल. दुसरं आपल्याला लिहायचं आहे, लोकमान्य टिळकांचं जे नामकरण तुम्ही केलेलं आहे हे असत्य आहे. तुम्ही त्यांचं यथार्थ नाव लोकांपुढे, जनतेपुढे, संपूर्ण भारतापुढे ठेवा. लोकमान्य टिळकांचं चुकीचं नाव इथून पुढे शिकवलं जाणार नाही सांगितलं. मी अजून एक किस्सा याने त्याने मला आठवला. मी इंदोरला गेलो होतो. इंदोरमध्ये आपण म्हणतो इंदोर मराठी भाषिक आहे, इंदोर मराठी भाषिक राहिलेलं नाही साहेब. आता इंदोरचे मराठी भाषिकही हिंदी भाषिक झाले. मी एका घरी उतरलो होतो, त्यांच्या मुलीचं नाव होतं प्रज्ञा, ते आणि त्यांचं आडनाव योगायोगाने मोरेच होतं. तर ते मोरे साहेबांकडे गेलो, त्यांच्या मुलीचं नाव प्रज्ञा होतं. त्यांनी मुलीला आवाज दिला, प्रज्ञा इधर आओ. म्हटलं हे काय प्रकार आहे? म्हणजे हम तो घर में हिंदी बोलते हैं. म्हणजे मराठी नाही, थोडा थोडा समजता आहे मराठी. तुमचं आडनाव मोरे आणि तुम्ही मग हिंदी बोलता घरात, बरं. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला माहित आहे का, म्हटलं हे जे लोकमान्य होते यांचं नाव काय? म्हटलं पहिले त्यांना हे विचारलं तुमचं शिक्षण कुठं झालं? म्हणजे माझं इंदोरमध्ये मध्य प्रदेशात शिक्षण झालं. म्हटलं तुम्हाला लोकमान्य, मी पुढे नाव नाही सांगितलं, लोकमान्यांचं नाव माहीत असेल काय? हां म्हणजे तिलक. मी म्हटलं वो तिलक नाही थे, वो टिळक थे, मुझे तो यही नाम गलत लगता है म्हणे. म्हणजे ते माझ्याशी त्या विषयावर वाद घालायला पण तयार होती की त्यांचं नाव टिळक नाही तिलकच आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही हिंदी भाषिक माणसाला सांगा त्याचं नाव टिळक होतं, तो तुमच्याशी वाद घालेल. तो काय म्हणेल, नाही आप कुछ गलत बोल रहे. म्हणजे काय झालं, आपण संपूर्ण संपूर्ण भारत देश को गुमराह करने का काम हिंदी ने किया है. हिंदी भाषेने संपूर्ण भारताला चुकीचा, खोटं नाव आजपर्यंत प्रसारित केलं. बरं, रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत असं केलं का? नाही केलं. तुम्ही बघा हिंदी साहित्यामध्ये आता रवींद्रनाथ टागोरांचं इंग्लिशमध्ये नाव टागोर लिहिलं जात होतं, जसं टिळकाचं तिलक. पण रवींद्रनाथ टागोरांचं नाव हिंदीने टागोर नाही लिहिलं. तुम्ही हिंदी साहित्यामध्ये वाचा, त्यांचं नाव ठाकूरच आहे. मग रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत तुमचं यथार्थ नाव तुम्ही स्वीकारता, टिळकांच्या बाबतीत का स्वीकारत नाही? हा माझा त्यांना खरा प्रश्न आहे. आणि मी एका मंचावर गेलो होतो, हिंदीच्या एका मोठ्या मंचावर मला बोलायची संधी मिळाली. त्यावेळी मी त्यांना प्रश्न केला, म्हटले टिळक को आपने तिलक कर दिया, ये गलत हो गया. तिथले एक होते
त्यांचं नाव मला आता आठवत नाही, कोरोना नेता वारले, मोठे विद्वान आहेत ते हिंदीचे, त्यांनी मान्य केलं. ते मला म्हणाले ये हमारी गलती हो गई है म्हणे, हम इसको सुधारने का प्रयास करेंगे. दुर्दैवानं असं झालं की कोरोनामुळे ते गेले आणि मग त्या प्रक्रियेलाच खीळ बसली. ते केंद्रीय हिंदी निर्देशालयाच्या पॅनलवर होते ते. तर त्यांनी ते मान्य केलं. पण तिथे काही लोक असे होते अतिशय ॲडमंट. ते म्हणाले आप इतने साल टिळक को तिलक बोल रहे हैं, आप फिर से तिलक लिखने को बोलेंगे. हे म्हणे तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी चुकीचं बोलताय, हे असं होऊ शकत नाही. तर त्यांनी या विषयावर वाद घालण्याचा प्रयत्न केला माझ्याशी. कारण कसं असतं, लोक फार स्थितीवादी असतात, त्याच्यामध्ये बदल करू इच्छित नाही, कुठल्याही बदलामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. तर म्हणून त्यांनी ते स्वीकारलं नाही. टिळकांचं तिलक नावच ठेवा असं ते त्यावेळी म्हणाले होते. पण जर मराठी माणसांनी इन्सिस्ट केलं तर आपण त्यांच्या नाव मूळ स्वरूपात तुम्ही सांगा आणि जगाला हे जे तुम्ही खोटं सांगितलेलं आहे हे खोटं तुम्ही लवकरात लवकर मागे घ्या. आणि त्याचं हे संदर्भ कुठून आला? सदानंद मोरेंच्या. सदानंद मोरे सरांनीच हे पत्र पंतप्रधानांना लिहिलं होतं आणि बाकी साहित्यिकांनी लिहिलं. पण ही चळवळ सर्वसामान्य मराठी माणसांनी पण पुढे नेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं आपण रेल्वे मंत्रालयाला लिहिलं पाहिजे की तुम्ही जे टिळक टर्मिनस जे केलेलं आहे, टिळक टर्मिनस, ते हिंदीमध्ये सुद्धा टिळक लोकमान्य टिळक टर्मिनस असंच लिहा. हे ज्या गावांची नावं तुम्ही विकृतीकरण केलेलं आहे हे सगळं बदलवा. होळकरांचा तिथे मध्य प्रदेशमध्ये इंदोरला होळकरांची समाधी आहे, अहिल्याबाई होळकरांची. तर अहिल्याबाई होळकरांच्या समाधीवर त्यांचं नाव देवनागरीत होळकर असंच लिहिलेलं आहे. बरं, एवढं धडधडीत खोटं लिहिलेलं असताना सुद्धा हे हिंदीवाले मान्य पण करत नाहीत. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता ळचा आणि लचा तसा काही संबंध नाही, खरं तुम्हाला सांगतो. कारण हिंदीमध्ये हिंदीच्या प्रादेशिक जी हिंदी आहे त्याच्यामध्ये ळचा उच्चार आहे. मी तुम्हाला सांगितलं की तिथे खडी बोली स्वतः पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये ते तर अगदी हे बाल आहे ना शब्द, याला बाळ म्हणतात. ते अंबाला गाव जे अंबाला हरियाणातला त्याला अंबाळा म्हणतात. कर्नाल को कर्नाळ म्हणतात. मलाईला मळाई म्हणतात. करणेवाळा देणेवाळा असं ते ळचा उच्चार आहे. फक्त त्यांना काय आहे माहिती आहे का, त्यांना ळ कसा लिहितात हे माहीत नाही, उच्चार माहिती आहे. कारण काय आहे, हा ळ अगदी पालीपासून आलेला आहे. पालीमध्ये ळ होता, अपभ्रंशमध्ये ळ होता, हिंदीमध्ये तिथल्या त्या खडीबोलीमध्ये त्याच्यामुळे ळ आला. परंतु मधल्या काळामध्ये मोगलांचा काळ आला. मोगलांच्या काळामध्ये आपण हिंदी अरबी फारसी लिपीमध्ये लिहित होतो, देवनागरीत लिहित नव्हतो. त्या अरबी फारसी लिपीमध्ये ळ लिहायला वर्णच नव्हता कुठला, त्यामुळे तो ळच्या ऐवजी ल लिहिला गेला आणि सगळे उच्चार कन्वर्ट झाले. म्हणजे मळाईचं मलाई झालं, अंबाळाचं अंबाला झालं आणि हे जे सगळे तिथले लोकल जे शब्द आहेत ते सगळे लयुक्त झाले. आणि मग जेव्हा 1867ला गिलक्रिस्ट नावाचा एक इंग्रज होता, त्यांनी काय सांगितलं की हिंदू लोक जे आहेत हे हिंदू लोक अरबी फारसी लिपी, ज्याला नास्तलिक लिपी म्हणतात, हे मान्य करत नाहीत. त्यांना देवनागरी जी संस्कृत आणि मराठी जी त्यावेळेस संस्कृतपेक्षा मराठीमध्ये देवनागरी जास्त प्रकार लिहिल्या जात होती. तर मराठीमध्ये जी लिपी, जी मराठीसाठी जी लिपी वापरली जाते तीच हिंदीसाठी वापरावी असं इथल्या हिंदूंचं मत आहे. म्हणून काय झालं की हिंदू लोकांनी देवनागरी लिपीमध्ये ती हिंदुस्थानी, तिला हिंदी म्हणत नव्हते, हिंदुस्थानी म्हणजे उर्दू भाषा, ती उर्दूचं जुनं नाव हिंदुस्थानी आहे. तर ती उर्दू भाषा जी आहे ती देवनागरी लिपीमध्ये लिहिणं सुरू करून दिलं. आणि मग हळूहळू काय झालं, त्यातले जे खूप कठीण उर्दू शब्द होते ना, म्हणजे अरबी शब्द, ते जाऊन तिथे संस्कृत शब्द आले. पण तरीसुद्धा आजही आपण बोलताना हिंदी बोलत नसतो. लोक म्हणतात की मैं हिंदी में बात कर रहा हूं, ते हिंदी बोलत नसतो, आपण उर्दूच बोलत असतो. मुझे अफसोस हुआ असं म्हणतो है ना. मैंने प्रतीक्षा की वगैरे असं म्हणत नाही. हिंदीचा अर्थ काय आहे, तुम्ही तिथे जाणीवपूर्वक संस्कृत तत्सम शब्द वापरले पाहिजेत. उर्दूमध्ये तत्सम हिंदी शब्द वापरून जी भाषा तयार होते तिला हिंदी असं म्हणतात. पण आपण तत्सम शब्द वापरतो का, प्रतीक्षा वगैरे शब्द वापरत नाही. मुझे बहुत दुःख हुआ असं नाही म्हणत, मुझे अफसोस हुआ असंच म्हणतो ना. बरेचदा इथे अनेक शब्द आपण वापरतो. तर आपण बोलताना ही उर्दू बोलत असतो, परंतु लिहिताना जेव्हा राजभाषा म्हणून लिहितो त्यावेळेस आपण ती हिंदी लिहितो. म्हणजे मुझे आपसे विदित करते हुए हमें हर्ष होता है वगैरे असं लिहितो ना. तो आपको बताते हुए मुझे खुशी हो रही है असं बोलताना म्हणतो. म्हणजे बोलताना उर्दू बोलतो, लिहिताना हिंदी लिहितो. हे असं एकाच भाषेची ही दोन रूपं आहेत. पण हे आपल्याला माहीत नसतं. मग मी तर जेव्हा एखाद्या माणसाला म्हणतो की अरे उर्दू में क्यों बात कर रहा है, अरे नहीं मैं हिंदी में बात कर रहा हूँ. अरे नहीं तू हिंदी में नहीं, तू उर्दू में बात कर रहा है. तू जब लिखेगा ना संस्कृत निष्ठ उर्दू तब वो उसको हिंदी बोलेंगे. तर हे जे आपले गैरसमज आहेत हे गैरसमज आपण विसरण्याची गरज आहे. आणि हे हिंदीचा प्रभाव आपल्याला जर का जितका कमी करता येईल तेवढा आपण ह्या महाराष्ट्रातून कमी केला पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की हिंदी अगदी हद्दपार करा किंवा संपर्क तुम्ही परप्रांतीय येऊ नये वगैरे अशा भूमिकेत राहणं ते चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राचा विकास
किंवा मुंबई किंवा पुणे ह्या शहरांमध्ये जसा आपल्या मराठी माणसांचा जसा हात आहे तसा परप्रांतीय लोकांनी इथे येऊन सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला विकासामध्ये हातभार लावलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथली भाषा त्यांना बदलू दिली पाहिजे. तुम्ही त्यांना इथली भाषा शिकवा आणि लोक शिकतात. मला सांगा, आज आपल्याकडे मारवाडी समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हा मारवाडी समाजाने संपूर्णपणे मराठी भाषा स्वीकारलेली आहे. ते तर मी तर असे अनेक मारवाडी लोक पाहिले की ते कट्टर मराठी आहेत. कट्टर मराठी लोक पाहिले मी. म्हणजे संगमनेरला त्यांचं मला आता नाव आठवत नाही, मालपाणी होते. त्यांनी मराठी साहित्य संमेलन तिथे अरेंज केलं. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही मारवाडी असून सुद्धा मराठीवर एवढं प्रेम करता. ते थोडे अस्वस्थ झाले माझ्या प्रश्नाने. ते मला म्हणाले, तुम्ही असं कसं म्हणता? मी म्हटलं, मी म्हणजे काय चुकलं असेल तर नाही म्हणे. मी म्हणे माझी फक्त घरी बोलण्याची भाषा, माझ्या आईशी बोलण्याची भाषा मारवाडी आहे. मी कट्टर महाराष्ट्रीयन आणि मराठी आहे म्हणे. असे मारवाडी लोक आपल्यात आहेत. असे अनेक समाजात अनेक वर्षापूर्वी बाहेरच्या देशातून, बाहेरच्या प्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत आणि मराठी झालेले आहेत लोक. तर याचा अर्थ असा नाही की आपण परप्रांतीय वगैरे हा मुद्दा जो आहे ना कोणी घेत असेल तर हा अतिशय चुकीचा आहे. आपण बाहेरच्या लोकांना स्वीकारण्याची संपूर्ण भारताची जशी संस्कृती आहे तशीच महाराष्ट्राची आहे. आणि महाराष्ट्राचा विकास जर घडून आणायचा असेल तर तुम्हाला बाहेरून लोक इथे आले पाहिजेत. त्यांनी विकासात हातभार लावला पाहिजे. त्याच्याबद्दल तर आपण काही समस्या, त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करण्याचं काही कारणच नाही. परंतु आपली संस्कृती, आपली भाषा टिकवणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने आपण सगळ्या जणांनी, मला असं वाटतं की यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की आपली भाषा मराठी कशी टिकून राहील. आपला जो उच्चार आहे, आणि हा काय फक्त मराठीचा उच्चार नाही, हा कन्नडचा उच्चार आहे, हा तमिळचा उच्चार आहे, हा तेलुगूचा आहे, अगदी सिंहली भाषेचा सुद्धा हाच उच्चार, सिंहली भाषेमध्ये सुद्धा हा उच्चार आहे, पालीमध्ये होता, खडीबोलीमध्ये आहे. हिंदीच्या 17 ज्या हिंदी भाषा आहेत, म्हणजे ही हिंदी नाही, हिला तर मी उर्दू जे हिंदी असं म्हणतो, जी खऱ्या हिंदी भाषा आहेत 17, या 17 हिंदी भाषांपैकी ज्या पश्चिमेकडच्या भाषा आहेत, उत्तरेकडच्या भाषा आहे, अगदी तुम्हाला सांगतो हिमाचल प्रदेशातली जी पहाडी हिंदी आहे त्याच्यामध्ये ळ आहे, राजस्थानीमध्ये आहे, हरियाणवीमध्ये आहे, त्याच्यानंतर बागडी एक भाषा आहे त्याच्यामध्ये हिंदी, त्याच्यामध्ये ळ आहे. नंतर पश्चिमी ते खडीबोली जी आहे पश्चिमी याच्यातली, पश्चिमी हिंदी म्हटलं जाते तिला, तिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर खूपशा हिंदी भाषा ज्या आहेत हिमाचलीमध्ये, नंतर डोगरी भाषा, तिला पण हिंदीचीच उपभाषा म्हणत होते, त्याच्यामध्ये अशा अनेक याच्यामध्ये भाषांमध्ये तो उच्चार आहे. हा जर उच्चार जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला यासाठी थोडे प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं. आणि मला साहेबांनी तर इथे सोडून दिला आता की या विषयावर बोलायला मला खरं म्हणजे ही संधी छान मिळाली. आपण कमी लोक जरी असतील, इतक्या लोकांपर्यंत जरी हा विषय माझा पोचला तरीसुद्धा प्रत्येक माणसाने जर असं ठरवलं तर आपण हा उच्चार आणि ही भाषा आपण कायम ठेवू शकतो असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आणि मला असं वाटतं इथं थांबलं पाहिजे. तर थँक्यू व्हेरी मच.